ही जी झोपडी पाहताय, ही तोडलेली झोपडी आहेत कातकरी समाजाची. कुडाळ तालुक्यातील कडावल सुर्वेवाडी येथील कातकरी आदिवासी समाजातील 4 झोपड्यांची कोयत्याने तोडफोड केल्या प्रकरणाची एक संतापजनक घटना कुडाळ तालुक्यातील कडावळ सुर्वेवाडी या ठिकाणी घडलेली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केलेले असून अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली नसल्याने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांची भेट घेतली आहे. त्याबद्दलची ही बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. आता बातमी सविस्तर. आदिवासी कातकरी समाजाच्या बेकायदेशीरपणे झोपड्या तोडल्या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल करूनही अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे कुडाळ तालुका प्रभारी भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी बांधवांचं एक शिष्टमंडळ काल 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना भेटले. या शिष्टमंडळात संस्थेच्या SR संस्थेच्या विजया नेरुरकर, वासंती परुळेकर, संस्था प्रमुख सत्यवान तोंडोलकर, त्याचप्रमाणे इकिगाई संस्थेच्या महिमा कदम, SDCC संस्थेच्या रेवती वालावलकर, सिंधुदुर्ग महिला संघटनेच्या तिलोत्तमा मनचेकर, विकास प्रबोधिनीच्या प्रमुख अनुयाताई कुलकर्णी, SRचे साथी सुनील कदम आदी मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता. कातकरी समाजाच्या झोपड्यांची जी तोडफोड झालेली आहे त्याबद्दलची वस्तुस्थिती नेमकी काय घडली ती आता महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनासमोर आणि जनतेसमोर आणत आहोत. कडावल सुर्वेवाडी येथील कातकरी आदिवासी समाजातील ग्रामस्थांच्या 4 झोपड्यांची कोयत्याने तोडफोड करून त्यावर छप्पर असलेली ताडपत्री ओढून नुकसान केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडलेली आहे. त्याचप्रमाणे अशी धमकी देण्यात आली आहे की बुलडोझर लावून या झोपड्या तोडल्या जातील आणि वानरमारे असे हिणवून या लोकांची झोपडी तोडण्यात आलेली आहेत. त्यानुसार कातकरी बांधव काशीराम वसंत पवार, वय वर्ष 50, राहणार कडावल सुर्वेवाडी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. कडावल सुर्वेवाडी येथे कातकरी आदिवासी समाजातील ग्रामस्थांच्या 11 झोपड्या असून 30 ते 35 माणसे तेथे राहतात. त्या जागेसंदर्भात न्यायप्रविष्ट बाब आहे. 13 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कडावल बाजारपेठेतील सुवर्णा मुंज, विद्याधर मुंज, गुरु मुंज, सुहास मुंज व राजू मुंज या 5 जणांनी कडावल सुर्वेवाडी येथील कातकरी समाजाच्या 4 झोपड्यांची कोयत्याने तोडफोड केली. त्यावरील छप्पर ओढून काढले. वानरमारे येथे ठेवणार नाही, बुलडोझर लावून तोडून टाकणार अशी धमकीही या लोकांनी दिल्याची फिर्याद देण्यात आलेली आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात 14 फेब्रुवारी रोजी फिर्याद दिल्याच्या नुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली होती. आवळेगाव पोलीस दूर क्षेत्राचे नंदकिशोर नेरकर व समीर कोचरेकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. 5 जणांविरोधात 189, 352, 304 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(1) R 3(1) S 3(2) VA प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे हे करीत आहेत.
अनेक दिवस उलटून गेले तरीसुद्धा पोलिसांकडून अद्याप समाधानकारक कारवाई न झाल्याने काल वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचे प्रभारी भिकाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली। या शिष्टमंडळात SR संस्थेच्या विजया नेरुरकर, वासंती परुळेकर, संस्थाप्रमुख सत्यवान तेंडोलकर, त्यांच्यासोबत एकीकाई संस्थेच्या महिमा कदम, SDCC संस्थेच्या रेवती वालावलकर, सिंधुदुर्ग महिला संघटनेच्या तिलोत्तमा मंचेकर, विकास प्रबोधिनीच्या प्रमुख अनुयाताई कुलकर्णी, SRचे साथी सुनील जाधव आदी मान्यवरांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या घटनेकडे लक्ष वेधलं आहे आणि आरोपींवर तातडीनं कारवाई करून कातकरी समाजांचे आहे त्या जागेतच पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी या शिष्टमंडळाने केली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कातकरी समाजाच्या वर झालेला हा जो अन्याय आहे, त्यांच्या ज्या झोपड्या आहेत त्या न्यायप्रविष्ट आहेत आणि तरीसुद्धा कोयत्याने त्यांच्या झोपड्या उद्ध्वस्त करणं ही गंभीर बाब आहे आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी जे कोण आरोपी असतील त्यांना संरक्षण न देता त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली आहे। आदिवासी कातकरी समाजाच्या लोकांवर ज्या पद्धतीचा अन्याय करण्यात आलेला आहे तो संतापजनक आहे। पोलिसांनी तातडीनं गुन्हे दाखल केले ही समाधानकारक बाब असली तरी आता गुन्हे दाखल करून झाल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होत नाही आहे ही बाब संतापजनक आहे। पोलिसांनी येत्या 4 दिवसात संबंधितांवर कठोर कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाला यामध्ये लक्ष घालावं लागेल, उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पक्षनिरीक्षक डॉक्टर सुशीम सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे, विश्वनाथ कदम सर, ॲडव्होकेट सुदीपभाई कांबळे, श्यामसुंदर वराडकर, राष्ट्रीय माजी महासचिव प्रभाकर जाधव, इंजिनियर अनिल जाधव, नाना नेरुरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे।